हे देवा, ही ॲम्ब्युलन्स आहे ना लवकरात लवकर पोचू दे आणि त्या पेशंटला लवकरात लवकर हॉस्पिटल मिळू देत. आता मी मगाशी उतरलो जेजेच्या ब्रिजला. हा सरळ रस्ता जातो तो मोहम्मद अली रोड जे विटी स्टेशनला, आणि आता आपण चाललोय चोर बाजार आणि नळ बाजाराच्या दिशेने. बरकत अल बिरानी मार्ग. काय इथे पण असंच. आता मी घुसलोय या चोर बाजारामध्ये. ही पूर्ण चोर बाजाराचीच गल्ली आहे. हे सुरुवातीला आहे ना फर्निचरचं पूर्ण मार्केट दिसतंय. आता ही आहे मटन स्ट्रीट. नाव सही आहे ना, मटन स्ट्रीट. ते एक फेमस सगळीकडे गुगल वगैरे वर पिक्चर दिसतं ना, आर्ट कॉर्नर म्हणून. मला वाटतं ते ह्याच गल्लीत असावं, कारण त्याच्या खाली मटन स्ट्रीट लिहिलंय. आता हे बघा ना, हे पूर्ण ह्या गल्ल्या गल्ल्या आहेत. आणि इथे ना त्यावेळेला मला असं वाटतं पर्सनली ना, की इंग्रजांनी प्रॉपरली असे चौकोन चौकोन जे काढलेले आहेत, जे तुम्ही कुठेही लंडन अमेरिकेमध्ये बघा त्याच पद्धतीचं असतं. आता हे एक दुकान दिसतं, आर्ट ऑब्जेक्ट. बघा ना काय कार्विंग केलेलं काम आहे. आणि मला वाटत नाही मी पहिल्यांदाच येतोय तसं बघायला गेलं तर. आता ह्या वेळेला खरं म्हणजे संध्याकाळची वेळ आहे. ऑलमोस्ट दुपारचे 3-4 वाजलेत. हे बघा मटन स्ट्रीट शॉप नंबर 3. असं वाटतं ना इथे आल्यानंतर की म्युझियम मध्येच घुसल्यासारखं वाटतं. किती जुनी जुनी भांडी आहेत बघा ना. आता ही पितळेचे डबे, पितळेचे हांडे वगैरे बघा, हे आम्ही त्यावेळेला आमच्याकडे होते फेकून दिले, म्हणजे भंगारमध्ये दिले भांडीवाल्याला. हे असे तांबे. हे काय गणपतीचं पण कार्विंग केलेलं खूप सुंदर असं काम आहे. हा सुद्धा पूर्ण म्हणजे जास्तीत जास्त पूर्ण हा पट्टाच, हा जो पूर्ण ब्लॉक आहे ना, हा मुस्लिम वस्तीचाच आहे. नोकरीपेक्षा ही धंद्यामध्ये जास्त असते आणि व्यापारात. इकडे पाय ठेवल्यावर आहे ना एकदम वेगळीच हवा जाणवते. आणि मला सगळ्यांची धावपळ सुरू आहे नुसती. तर बघा हे पूर्ण मला वाटतं ह्या गाड्या इथे येतात आणि ह्या सगळ्या जुन्या ऍक्सिडेंटच्या वगैरे गाड्या आहेत वाटतं. आणि सगळं त्याचा माल मसाला काढून घेतला जातोय. हो ओके. बघा ना हे पूर्ण एवढा ही जी गल्ली आहे ही सगळी गाड्यांचीच आहे. गाड्या, भंगार गाड्यांची. सगळ्या सीट्स, बॅटरी, या गाड्यांच्या ज्या बॅटऱ्या आहेत त्या. बघा भाऊ काय करतोय. बापरे, काय आहे बोनेट. म्हणजे मला वाटतं ज्या कदाचित असं मला वाटतं ऍक्सिडेंट मध्ये ज्या गाड्या जातात किंवा कदाचित कुठल्या ह्या जुन्या झालेल्या ज्या 15 वर्षापूर्वीच्या, त्या गाड्या सुद्धा इथे आणून त्याचे सगळे अवयव सगळे काढले जातात. ह्या दुकानात तर बघा सगळं आहे. टायर, हे सगळे रबर, सगळं याचं काढलं जातं. आणि मला वाटतं ना परत ते सेकंड हँड मध्ये किंवा नवीन करून विकत असतील. त्याचंच नाव आहे चोर बाजार. आणि ते गाड्यांचं मार्केट सुद्धा खूप मोठं आहे. मी तर बघितलं एक पूर्ण ब्लॉकच्या ब्लॉक तो गाड्यांसाठीच आहे, मोठाच्या मोठा. हा खूप मोठाच्या मोठा ब्लॉक आहे. आणि ते भूलभुलैयासारखं सुद्धा आहे थोडंफार. आपण फिरून फिरून परत तिकडेच येतो. काय रचून ठेवलंय बघा ना. हे कसं मिळणार. काय जबरदस्त काम केलंय मात्र. सगळे गाड्यांचे बोनेट, त्याच्यानंतर एक बंपर, हेडलाइट्स, सगळे आयटम आहेत इथे. A to Z सगळ्या गाड्यांच्या सीट्स.
आणि सगळं काम मी बघितलं ना तर हाती चालू आहे. मशीन कुठेच वापरत नाही ते लोक. कटर, मशीन कटर वगैरे. मॅकॅनिकल चायवाला, मॅकॅनिक चायवाला नाही, मॅकॅनिकल चायवाला. हा गाड्यांचा जो ब्लॉक आहे ना त्याच्यामध्ये भरपूर आवाज आहे, खूपच खूप. मला वाटतं इथेच तो कॉर्नर आले असतील आणि मग ते शोर ऐकून ते लोकांनी चोर नाव ठेवलं असेल. सेम जसं डोंगरीमध्ये जसा एरिया होता ना हा, त्या टाईप मध्येच इथे एरिया आहे. आणि इथून डोंगरी एकदम हाकेच्या अंतरावरतीच आहे. मला वाटतं हा सिग्नल पार केला मगाशी जिथे उभे होतो ती आली डोंगरी. रस्त्यावर लहान मुलं सुद्धा इथेच खेळत आहेत. बघा ही पतंग उडवायची. खिचाट आहे ना पण रस्त्यावर बघा ना, सगळीकडे बाईकच बाईक आहेत. हे सगळं टिंबर मार्केट दिसतंय. हे बघा ही सगळी जुनी मला वाटतं सागाची लाकडं. मला वाटतं ना जगामधलं हे एकमेव मार्केट असावं याचं नाव चोर बाजार आहे. असं कुठे बाहेर अख्ख्या जगाच्या धर्तीवर असं कुठे मार्केट नसेल कदाचित. हे बघा ह्या दुकानामध्ये हे सगळे हॉर्न, लाईट्स, परत इथे लाकडाची दुकानं. आणि सगळे बिझी आहेत सगळे. बघा हे आता आले इथे सगळे टूल्स. हे सगळे हत्यारांची दुकान आहेत. हे पाने, स्पॅनर, स्क्रू ड्रायव्हर. आणि या जुन्या जुन्या इमारती बघा ना, इमारती बघून तर नुसतं थक्क व्हायला होतं. ते मगाशी म्हटलं ना तिकडे आर्ट कॉर्नर आणि हे ऑटो कॉर्नर. या सगळ्या LED लाईट्स, हॉर्न, गाड्यांचे हॉर्न आहेत. इथे मोठी गाडी तर मला वाटतं येऊ शकत नाही. इथे सगळी टूल्सची दुकानं आहेत. खूप मोठं असं मार्केट आहे. आता नळ बाजार झाला, गोल देऊळ झालं, चर्नी रोड झालं, क्रॉफर्ड मार्केट झालं, गिरगाव झालं. ही कुठली मैमून मंजिल, म्हणजे इथेच आहेत ना ही लोक, इथे राहतात आणि इथेच त्यांची खाली दुकानं आहेत. आणि इथल्या ना प्रत्येक जागेला ना असं वाटतं की एक छोटीशी गोष्ट आहे, एक स्टोरी आहे. इकडे येऊन मोबाईल ऑन केला ना की कंटेंटच कंटेंट आहे. या परिसराला चोर बाजार कसं म्हटलं गेलं ना याबद्दल आहेत ना खूप म्हणजे आख्यायिका आहेत. परंतु सर्वात जास्त ना शक्यता आहे की ब्रिटिशांनी हा बाजार खूप गोंगाट करणारा वाटला आणि स्थानिक लोक आहे ना त्याला शोर बाजार असं म्हणायचे, म्हणजे गोंगाट करणारा.
पण ज्याचा सालाबाद प्रमाणे ब्रिटिशांनी चुकीचा उच्चार केला आणि मग त्या चोर बाजार चोर बाजार असं नामकरण झालं. यूट्यूब पे डालेंगे? नहीं, मेरे लिए खुद के लिए बना रहा हूँ, ऐसे ही डॉक्यूमेंट के लिए. क्यों रे? तर मित्रांनो, तुम्हाला अशा चोर बाजाराबद्दल काय माहिती असेल ना तर कमेंटमध्ये नक्की कळवा. चोर बाजार परिसरात आहेत ना त्या समुदायांपैकी एक म्हणजे मेमन मुस्लिम समुदाय आहे, जो मूळचा कच्छ आणि सिंध भागातून आलेला आहे. आज भेंडी बाजार आणि त्याच्या आसपासच्या भागात आहे ना खूप बदल होत आहेत. जुन्या इमारती, जुन्या दुकानं पाडली जात आहेत आणि या भागात मोठ्या प्रमाणात पुनर्विकास केला जात आहे. सगळं रिडेव्हलपमेंट अख्ख्या मुंबईमध्येच चाललंय. ते एक सगळं डंबल्स वगैरे जिमच्या सामानाचं दुकान. हे बघा, त्या दिवशी हाच मी तुम्हाला माझ्या नळ बाजाराच्या व्हिडिओमध्ये बघा, हा तो फिश मार्केट समोर जो दिसतोय तो. ही बघा, आणि ती बिल्डिंग दाखवलेली ना, माझा नळ बाजाराचा व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये ही बिल्डिंग आहे जी तुटलेली. मला वाटतं ही रिडेव्हलपमेंटला जाते. तर इथे असं बरंचसं काम आता रिडेव्हलपमेंटमध्ये पण चाललंय आणि त्याच्यामुळे इथे रस्ता पण आहे दोन्ही बाजूने जायला. ऍक्च्युली इथे ना शुक्रवारी सकाळी 4 ते 6 मध्ये मार्केट लागतं. तो संध्याकाळपर्यंत असतो, पण शुक्रवारी सकाळी तुम्हाला जर स्वस्तात काही वस्तू घ्यायच्या असतील ना तर शुक्रवारी सकाळी हे 6 वाजता मार्केट लागतं, आपलं 4 वाजता. आणि खूप पब्लिक येते इथे, म्हणजे शूज बीज घ्यायला येतात वाटतं. इथे कधी आलो नाही. ही सगळी लाईनीने दुकानं आहेत. हे सगळे जास्तीत जास्त हे सगळं लोखंड कामच इथे जास्त दिसतंय. सगळे प्रिसिजन टूल्स, हार्डवेअरचं सामान जास्त आहे इथे. हे बघा टॉवर्स, इथे सुद्धा टॉवर्स आहेत मोठे मोठे. मला वाटतं हे पण तरी नाही म्हटलं तरी 40-40 माळाचे टॉवर असतील. ही जी सगळी मुस्लिम लोक आहेत ना, ही जास्तीत जास्त ना ह्या व्यापार धंद्यामध्येच असतात. नोकरीमध्ये जास्त कोण नसतं. जास्त ही म्हणजे त्यांची जमात म्हणजे पुष्टही नाही आहे त्यांचं हे सगळं. सगळं यांचा धंदा होत असेल काय, मला कधी कधी नवल वाटतं. कधी कधी असं वाटतं ना की ह्या ज्या जागा आहेत ना, ही खरं म्हणजे मोक्याची जागा आहे. कारण इथे मी मागच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणजे तेच म्हणणार म्हटलं की करोडोचे भाव आहेत या जागेचे. तेव्हा हे सगळे जुने अँटिक आयटम आहेत सगळे. इथे सुद्धा हे ओरिजिनल असतील काय घड्याळ. इथे गिटार, फॅन, फोन, गिटार, फोन. हे बघा, हे जुने फोन त्या जमान्यातले ब्लॅक कलरचे. त्या जमान्यामध्ये हा फोन ज्याच्याकडे असेल ना म्हणजे तो पैसेवाला, श्रीमंत, असा एक त्यावेळेचा हे अंदाज होता. हे फोन फक्त दुकानामध्येच असायचे किंवा डॉक्टर असे कोण असले तर त्यांच्याकडे. आता तर प्रत्येकाच्याकडे मोबाईल आणि दरवर्षी माणसं मोबाईल बदलतात. हे बघा ना, हे काय ग्रामोफोन, हे फॅन, अँटिक फॅन आहेत. हे सगळे पिक्चरचे, मूवीचे पोस्टर्स. हा बघा टिफिन. काही काही लोकांना हे सगळं कलेक्शन करायची पण आवड असते. कयामत से कयामत तक, आमिर खानचा पिक्चर त्यावेळेचा. मला वाटतं हा पोस्टर म्हणजे त्यावेळेला कदाचित 85-86 ला पिक्चर आलेला असेल. हा बघा, इथे सुद्धा हा ग्रामोफोन आहे. हा रिपेअर करतोय का. हे काय, हे पोस्टर्स.
ऑल काइंड ऑफ मूवीज पोस्टर, पोस्टर स्टाफ. पण हे पोस्टर कोण घेत असेल देवाला माहिती. सगळे जुने आणि सगळे एकदम अँटिक आयटम आहेत. पण हे खरे आहेत की हे बनवलेले आहेत हे काही कळायला मार्ग नाही. कुठून यांनी हे जतन करून ठेवले माहिती नाही. तर असा चोर बाजाराचा व्हिडिओ. म्हणून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतो की खरंच केवढी मोठी मुंबई आहे. आता हे परत फर्निचरचं एक दुकान आहे. मला ना एकच प्रश्न पडतो, ह्या दुकानांमध्ये गिराईक धंदा होत असेल की नाही हाच मेन मोठा प्रश्न आहे. कारण दुकानात माल भरपूर आहे पण गिराईक तर काही दिसत नाही. मला वाटतं हे सगळे मूवी बिवीवाले घेऊन जात असतील कदाचित. त्याच्यासाठी जे काही काम पण चालू आहे, हे पिक्चर मध्ये प्रॉपर्टीज लागतात ना, ते लोक घेऊन जात असतील. हे बघा ते आर्ट कॉर्नर दुकान मी म्हटलं ना मटन स्ट्रीट वरचं, इथे एकदम म्युझियम सारखंच दुकान आहे. काय काय आयटम आहे तिथे बघूया. हे पानाचा, हा तो तर कुंकवाचा करंडा आहे, तो तर आहे कुंकवाचा करंडा. ह्या मूर्ती, बुद्धाच्या मूर्ती. नवीन माल जुना झाला ना की मला वाटतं तो चोर बाजारात येतो. हे बघा ना, या घंट्या, सितार, हे सगळं आयटम चालू नाही आहेत. पण मला वाटतं हे फक्त शो पीस आहेत. 101 आयटम आहेत, 101. हे बघा, ही वीणा, हे काय, हे लॅम्प आहेत. देख रहा था. हे सगळे वाडगे, टाइपरायटर, दुर्बीण. बघू तेवढं कमीच आहे. नाही देख रहा था. फेमस दुकान है ना इधर की, फेमस दुकान है ना आर्ट कॉर्नर. आणि गल्लीतून ना अचानक एखाद्या जुन्या रेडिओचा आवाज येतो. पण खूप जुना मार्केट आहे असा. मला वाटतं तरी नाही म्हटलं तरी
ह्याला सुद्धा 200-300 वर्षाचा इतिहास असेल. इथे सुद्धा मी बघितलं ना, बऱ्याच ठिकाणी रिडेव्हलपमेंट चालू आहे. आणि हे काही वस्तू बघून तर आहे ना असं वाटतं म्युझियम मध्ये आहेत असंच वाटतं. बघा, खुर्च्या, दिवे, जुने टायपरायटर. आणि इथे चोर बाजारात आहे ना कॅमेऱ्याने फोटो काढायला आहे ना खूप मसाला आहे, खूप. म्हणजे तुम्ही दिवसभर इथे शूटिंग पण करू शकता. काही काही दुकानदार नाही देत. प्रत्येक कोपऱ्यात एक नवीन तुम्हाला शॉट मिळतो. खूपच कमी तसे लोक होती फिरणारी. बाकी तिकडचेच लोकल होते सगळे. बाहेरचे तसे हौशी कलाकार खूपच कमी होते माझ्यासारखे. आणि हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, हाईप करा. हा चोर बाजारचा व्हिडिओ. इथे तुम्हाला यायचं असेल ना तर चर्नी रोड वरून येऊ शकतो, मुंबई सेंट्रल वरून येऊ शकतो, ग्रँड रोड वरून येऊ शकतो, मशीद बंदर वरून येऊ शकतो आणि संडस रोड वरून सुद्धा येऊ शकतो. सगळीकडून जवळ आहे. सगळं हार्डवेअरचं आयटम जास्त आहे इथे ॲक्च्युली. खरं बघितलं ना तुम्ही तर हार्डवेअर आयटम, सगळं इलेक्ट्रॉनिक आयटम सुद्धा आहे. पण इथून कुठली गोष्ट घेतल्यानंतर ती चांगली निघेल की नाही याचं थोडंसं डाऊट आहे. मला तरी डाऊटफुल वाटतो. पण चेक करून घेतलेली बरी. बाकी याची गॅरंटी वेरंटी काय नाही. आणि चोर बाजार म्हटलं की म्हटलं ना सेकंड हँड वस्तूंचं भारी मार्केट. विंटेज घड्याळ, जुने फोन, कॅमेरे सगळं मिळतं. पण इथे तुम्ही बघितलं ना, मला असं वाटतं ना तुम्ही कुठली वस्तू आहे ना ही बार्गेन करून घ्या. म्हणजे मला तरी वाटतं ना की 1000 रुपये जर तुम्हाला कुठल्या वस्तू सांगितलं तुम्ही डायरेक्ट त्याला 300-400 पासूनच सुरुवात करा. कॅमेऱ्याच्या फ्रेम मधून तुम्ही बघितलं ना तर चोर बाजार असं फक्त मार्केट नाही, ती जुनी मुंबई आणि जुनी मुंबईचा तो श्वास वाटतो. आणि कुठली पण वस्तू तुम्ही विचारलीत ना इथे तर ते म्हणणार, म्हणजे ते बोलतात, मी विचारलं 2-3 दुकानात तर ओरिजिनल आहे, सगळे ओरिजिनल आहे. इथे काय आहे, धूळ, धावपळ आणि गोंगाट. कायच्या काय गोंगाट आहे.
पण त्या गोंगाटात पण आहे ना तुम्हाला इथे बघायला भरपूर काय काय. या रस्त्याच्या कडेला ना सगळ्या लोखंडी वस्तूंचा ढिगच दिसतो. गाड़ी धोने का मशीन मिलेगा अपना सर प्रेशर एक मिनट सर बैटरी वाला. तो 2 बॅटरी वाला आता ना. मेरे पास लाइट आणि सोडताना ना म्हणजे एरियामधून आपण बाहेर निघताना नक्कीच असं वाटतं की अजून थोडं फिरलो असतो ना. अरे अजून हे बघायचं राहिलं, हे शूट करायचं राहिलं. म्हणून म्हटलं ना साऊथ मुंबई ती साऊथ मुंबई. साऊथ मुंबईमध्ये कमीत कमी गेले मी वर्षभर तरी फिरतोय. तर मित्रांनो अशी झाली आपली चोर बाजार भेंडी बाजारची सफर. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कॉमेंट मध्ये सांगा पुढची सफर कुठे करूया. भाई बराबर बोलो भाव. दुकान से नहीं अरे वो रिकॉर्डिंग नहीं